तरी भूतले आठवे, का बोले कानु झाकवे, ऐसिया वरी चेतवे, जेगा वृत्ती. इंद्रिया विषयांची भेटी, सरसीच जेगा उठी, कामाची बाहुटी. धरून या जियेचे नि उठलेपणे, मना सैंघ धावणे. न रिगावे तेथ करणे, तोंडे सुती. जिये वृत्तीचिया आवडी, बुद्धी होय वेडी. विषया जिया गोडी, तेगा इच्छा. आणि इच्छिलिया सांगडे, इंद्रिया आमिशन जोडे. तेथ जोडे ऐसा जो डाओ पडे, तोच द्वेष. पूर्वी घडून गेलेल्या गोष्टी आठवतात. जे काही अनुभवले त्याचे सुखद किंवा दुःखद स्मरण होते. दुसऱ्याच्या मुखातून नकोसे ऐकल्यावर आपले कान झाकून घ्यावेसे वाटतात आणि त्यावेळी जी वृत्ती पेटून उठते, इंद्रियांची आणि विषयांची भेट होता क्षणी वासनेचे बकोटे धरून जी वेगाने सुसाटत निघते, अशी ही वृत्ती प्रवृत्त झाली असता मन सैरभैर धावत सुटते आणि जेथे प्रवेश करणे योग्य नव्हे तेथे मनाबरोबर धावत सुटलेली इंद्रिये आपले तोंड खुपसतात. ज्या वृत्तीच्या वाढीमुळे बुद्धीला अक्षरशः वेड लागते, ज्यामुळे विषयांच्या ठायी गोडी वाटू लागते, तिला इच्छा म्हणतात. आणि ही जी मनी इच्छा निर्माण होते, त्याला अनुरूप इंद्रियांना जर तो विषय प्राप्त झाला नाही, ते वांछित लाभले नाही, तर जी वृत्ती मनी उत्पन्न होते तिला द्वेष म्हणतात. आता यावरी सुख ते एवं विध देख, जेणे एकेंच अशेष विसरे जीव. मना वाचे काये, जे आपुली आण वाहे. देहस्मृतीची त्राये, मोडित जेये. जयाचे निजालेपणे, पांगुळा होई जे प्राणे. सात्विकासी दुणे, वरीही लाभ. का आघव्याची इंद्रिय वृत्ती, हृदयाचिया एकांती. थापटून सुषुप्ती, आणि जेगा. किंबहुना सोये, जीव आत्मयाची लाहे. जेथ जे होये, तया नाम सुख. आणि ऐसी हे अवस्था, न जोडता पार्था. जे जीणे तेची सर्वथा, दुःख जाणे. ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलेच आहे. हे दोन्हीच उपाये, सुख दुःखासी. पार्था, तुला आता सुख म्हणजे काय, ते कशाला म्हणतात ते सांगतो. ज्या एका वस्तुलाभामुळे जीव सर्वच्या सर्व पूर्ण विसरून जातो, मनातल्या इतर वासना लय पावतात. जे मनाला, वाचेला आणि देहाला आपली शपथ घालून आपली आज्ञा पाळावयाला लावते, देहस्मृतीचे बळ नाहीसे करते, देहभानाचे सामर्थ्य हरपून टाकते, जे निर्माण झाले असता प्राण पांगुळा होतो, म्हणजेच सर्वार्थाने शांत होतो. सात्विक वृत्तीच्या माणसांना दुपटीहून अधिक लाभ होतो. वायुवेगाने धावणाऱ्या इंद्रिय वृत्तींना हृदयाच्या एकांतात थोपटून शांत करते, त्यांना शांतपणे नीज आणते. फार काय सांगू, ही अवस्था प्राप्त झाली असता जीव आत्म्याशी एकरूप होतो. त्या प्रसंगी जे मनी उपजते ना, त्या मानसिक स्थितीला सुख म्हणतात. आणि पार्था, अशी ही सुखावह स्थिती प्राप्त होत नाही. जे प्राप्त न होता आयुष्य जगावे लागते, त्याला दुःख म्हणतात. मनोरथ भग्न झाले की जे दुःख मन भोगते आणि जे प्राप्त झाले असता मन सुखी होते, ह्या सुख दुःखाच्या दोनच अवस्था असतात. हेच मानवी आयुष्यातले सुख दुःखाचे निर्माते आहेत. सुख दुःखाचे हे दोनच हेतू आहेत. आता असंगा साक्षीभूता,
देही चैतन्याची जे सत्ता, तिये नाव पांडुसुता. चेतना येथे जे नखौनी केशवरी, उभी जागे शरीरी. जे तिही अवस्थांतरी, पालटेना मनबुद्ध्यादी आघवी. जियेचे निटवटवी, प्रकृती वनमाधवी. सदांची जे जडाजडी अंशी, राहाटे जे सरिसी. ते चेतनागा तुझसी, लटिके नाही. पैरावो परिवारो नेणे, आज्ञाची परचक्र जिणे. का चंद्राचे निपूर्णपणे, सिंधू भरती. नाना भ्रामकाचे सन्निधान, लोहो करी सचेतन. का सूर्य संगुजन, चेष्टवीगा. अगा मुखमेळे विण, पिलियाचे पोषण. करी निरीक्षण, कूर्मी जेवी. पार्थातिया परी, आत्मसंगती ये शरीरी. सजीवत्वाचा करी, उपेगुजडा. मगती येते चेतना, म्हणिपे पै अर्जुना. आता धृती विवंचना, भेदू ऐक. अरे पार्था, आपण जगत असलेल्या या मानवी देहामध्ये निर्लेप आणि साक्षीभूत अशी चैतन्याची सत्ता आपल्यावर राज्य जे करीत असते ना, तिला चेतना असे नाव आहे. जी नखांपासून केसांपर्यंत आपल्या शरीरात जागृत अवस्थेत सतत उभी असते आणि जागृती, स्वप्नी, सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये जिच्यात किंचितही बदल होत नाही. मन, बुद्धी इत्यादी सर्व काही जिच्या अस्तित्वामुळे सदैव टवटवीत असतात. शरीरात जिच्यामुळे सदैव प्रफुल्लता निर्माण होते. जी ह्या देहाचा, देहरूपी वनाचा जणू बारमाही वसंत आहे. म्हणजे काय तर वसंत ऋतूचे वैभव देहरूपी वन भोगीत राहते. अचेतन आणि चेतन या दोघांमध्ये जी समरूपाने वावरते, तिला चेतना म्हणतात. हे मी तुला लटके सांगत नाही, जे यथार्थ आहे तेच सांगतो आहे. जसा राजाला आपला संपूर्ण परिवार किती आहे हे पूर्णांशाने ठाऊक नसते, आपल्यापाशी सैन्यबळ किती आहे तो लवाजमा प्रत्यक्षात माहीत नसतो, परंतु राजा केवळ आज्ञा करतो आणि सैन्य परचक्रावर जसा विजय मिळवते, किंवा पूर्ण चंद्रबिंब आकाशात प्रवेश करते आणि समुद्राला जशी भरती येते. लोहचुंबकाचे सान्निध्य जवळ आले की लोखंडात जसे चैतन्य निर्माण होते आणि लोखंड आपोआप चुंबकाकडे खेचले जाते. किंवा सूर्योदय झाला की सूर्य सान्निध्यामुळे लोकांमध्ये कर्माची प्रेरणा जशी आपोआप जागृत होते. अरे पार्था, ज्याप्रमाणे कासवीची दृष्टीसुद्धा प्रत्यक्ष मुख जवळ न आणता आपल्या पिलाचे पोषण करते, त्याची वाढ करते, त्याप्रमाणे ह्या शरीरात जो आत्मा नांदतो आहे ना, त्याची संगती ह्या जड देहाला सजीवत्व देते, चैतन्य देते. जडाला चेतनदशा प्राप्त करून देणाऱ्या ह्या आत्मसत्तेला चेतना म्हणतात. आता तू धैर्याचे विवेचन ऐक. तरी तत्वा परस्परे, उघड जाती स्वभाव वैरे. नभे पृथ्वी ते नीरे, न नाशिजे. नीराते आटी तेज, तेजा वायूसी झुंज. आणि गगन तव सहज, वायू भक्षी. ते वेंच कोणेही वेळे, आपण काईसयाही न मिळे. आतरी गोनी वेगळे, आकाश हे. ऐसी पाचही भूते, न साहती एकमेकांते. की तियेही ऐक्याते, देहासी येती. द्वंद्वाची उखीविखी, सोडून बसती एकी. एकेका ते पोखी, निजगुणे गा. ऐसे न मिळे तया साजणे, चळे धैर्ये जेणे. तया नाव म्हणे, धृती मी गा.
आणि जीवेसी पांडवा, ह्या 36 मेळावा, तो हा एथ जाणावा, संघातु पैगा. एव 36 ही भेद, सांगितले तुझ विशद, यया एतुले या ते प्रसिद्ध, क्षेत्र म्हणजे. ह्या पंचमहाभूतांमध्ये त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार एकमेकांशी वागताना वैरभावना उफाळून येते. त्यांचे एकमेकांशी उघड उघड हाडवैर आहे. किती तर आपल्या भोवती समुद्राचे आणि नदी नाल्यांचे जे पाणी पसरलेले आहे ते प्रलयकाली पृथ्वीला पूर्णतया नष्ट करत नाही काय? जे पाणी पृथ्वीला गिळंकृत करते त्याला तेज आटवून टाकते. तेज आणि वायूचे वैर आहे. आणि आकाश तर वायूला सहजपणे गिळून टाकते. तसेच हे वरले महद आकाश हे कुणाबरोबरही मिसळत नाही. तरीही प्रत्येक भूताच्या अंतर्भागी शिरूनही ते वेगळे राहते. स्वतः केव्हाही कशातही एकरूप होत नाही. अशी ही 5 महाभूते एकमेकांशी त्यांचे पटत नाही की एकमेकांना ती सहनही करीत नाहीत. परंतु आश्चर्य म्हणजे शरीरात मात्र ती एकरूप होऊन नांदतात. आपापसातला संघर्ष टाळून वादविवाद टाकून देतात आणि शरीरात ती एकाच ठिकाणी राहतात. एवढेच नव्हे तर एकमेकांचे प्रेमाने पोषण करतात. अशा प्रकारे ज्यांचे एकमेकांशी पटत नाही तरीही त्या सर्वांमध्ये मित्रता मैत्रभाव ज्या धैर्यामुळे संभवतो त्याला धृती म्हणतात. आणि हे पांडुपुत्रा, जीवासकट या सर्व 36 तत्वांचा जो मेळावा भरतो, जी एकजूट होते, तो संघात या नावाने ओळखावा. अशा प्रकारे पार्था 36 तत्वांचा भेद तुला स्पष्ट केला. ज्या क्षेत्राविषयी मी बोलत होतो ते क्षेत्र म्हणजे या 36 तत्वांमधला भेद आणि त्यांचा एकत्र आलेला देहातला मेळावा, एवढे तू जाणून घे.